नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रमैत्रिणींनो, माझ्या YouTube चॅनलला तुम्ही अजून लाईक केलं जर नसेल तर लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा, कारण मी या व्हिडिओमधनं 12वीच्या सगळ्या स्टुडंटची तयारी करून घेतेय। हां मित्रांनो, बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका। चला तर आज आपण चालू करूयात पार्टनरशिप फायनल अकाउंट। मित्रमैत्रिणींनो, मी माझ्या व्हिडिओद्वारे अकाउंट तुम्हाला एकदम सोप्या रीतीने समजून सांगत आहे। लॉकडाऊनमुळे किंवा बाहेरच्या काही गोष्टीमुळे तुम्हाला रेग्युलर ट्यूशन लावता आले नाहीत व परीक्षेच्या समोर तुम्ही माझे जर व्हिडिओज बघितले तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल, तुमचे मार्क्स वाढतील त्याच्यामुळे। तर त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राइब शेअर अँड लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक ही करा। चला तर आजचा टॉपिक आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट। मित्रमैत्रिणींनो, पार्टनरशिप फायनल अकाउंट हा 12वीच्या सिलेबस मधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे। पेपर मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त याच टॉपिकला मिळणार आहेत। तर या टॉपिक मध्ये काय बघितलं जातं ते आपण बघूयात। सगळ्यात महत्त्वाचे आहे नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट। आफ्टर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स, फर्म prepares final accounts to know whether it has earned profit or incurred losses and what is the position of business at the end of the year. For knowing profit earned or loss incurred during the year, the firm prepares trading and profit and loss account. For knowing financial position, the firm prepares balance sheet. These two statement put together are called final account. 11वीत देखील आपण फायनल अकाउंट बघितलं आहे, पण 12वीला पार्टनरशिप फायनल अकाउंट आपल्याला आहे। तर फायनल अकाउंट म्हणजे काय? तर ट्रायल बॅलन्स मधल्या दिलेले जे काही लेजर्स असतात त्याची पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि मग बॅलन्स शीट मध्ये केले जातं। त्याच्यामुळे आपल्याला ऍक्च्युली एका फायनान्शियल इयर मध्ये किती लॉस झाला आहे, किती फायदा झाला आहे हे आपल्याला ॲक्युरेट कळतं। दुसरा स्टेप आहे प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट। त्या फायनल अकाउंट मध्ये काय काय केलं जातं? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे केलं जातं। तर सगळ्यात पहिला आहे ट्रेडिंग अकाउंट। Trading account is prepared to find out gross profit or gross losses in the business carried out during the year. All accounts related to goods or direct expenses are recorded in trading account. Trading account has two sides. For example, debit and credit. If credit side total of trading account is more than total of debit side is represented gross profit and debit side total of trading account is more than total of credit side, it represented gross loss. In short, credit balance of trading account show gross profit and debit balance of trading account shows gross loss. The balance shown by the account is the transfer to profit and loss account. सगळं डोक्यानं गेलं असेल, मॅडम काय वाचतायत काय नाही वाचतायत याचं खूप टेन्शन येत असेल, तर मित्रमैत्रिणींनो घाबरू नकात। जेव्हा आपण फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट करतो, ट्रेडिंग अकाउंटमध्ये सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस आणि जे इन्कम येतात ते असतात सगळे डायरेक्ट इन्कम और डायरेक्ट एक्सपेन्सेस। हे डायरेक्ट प्रोडक्शनशी रिलेटेड असतात। प्रत्यक्षरित्या जे खर्च होतात ते सगळे खर्च किंवा सगळे इन्कम हे ट्रेडिंग अकाउंटमध्ये घेतलं जातं। तर ट्रेडिंग अकाउंटला दोन साइड असते, एक डेबिट साइड आणि क्रेडिट साइड। आपण एक्झाम्पल बघू शकतो इथं। आपल्या हाताची डावी बाजू म्हणजे डेबिट साइड आणि आपल्या हाताची उजवी बाजू म्हणजे क्रेडिट साइड। डेबिट साइडला सगळे खर्च दाखवले जातात आणि क्रेडिट साइडला सगळे इन्कम दाखवले जातात।
ज्या वेळेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल ही जास्त येते आणि क्रेडिट साईडची टोटल ही कमी येते, त्यावेळेस होतं काय होतो, एक्सपेन्सेस साईड जास्त, इन्कम साईड कमी असेल तर ग्रॉस लॉस होतो, आणि क्रेडिट साईड जास्त आणि डेबिट साईड कमी तर प्रॉफिट होतो. कधी लक्षात घ्या, ट्रेडिंग अकाउंटमध्ये सगळे डायरेक्ट इन्कम और एक्सपेन्सेस एंट्री केले जाते. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला एक्सपेन्सेस और इन्कम लिहिताना सगळ्यात पहिला टू लिहिलं जातं आणि क्रेडिट साईडला बाय लिहिलं जातं. तर चला मित्रमैत्रिणींनो, आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये कुठले कुठले एक्सपेन्सेस और इन्कम एंट्री केले जातात हे बघूयात. ट्रेडिंग अकाउंट लिहिताना सगळ्यात पहिला ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. कधीही फायनान्शियल इयर असतो 1 एप्रिल ते 31 मार्च, म्हणून फॉर द इयर एंडेड 31 मार्च जो काही इयर असेल तो इयर लिहिला जातो. आणि एक साईड डेबिट साईड, दुसरी साईड क्रेडिट साईड असतात. आखताना पर्टिक्युलर इनर कॉलमला रुपीज, आउटर कॉलमला रुपीज, पर्टिक्युलर इनर कॉलम, आउटर कॉलम रुपीजचे, डेबिट आणि क्रेडिट बाजू अशी आखली जाते. सगळ्यात पहिला डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक घेतलं जातं. ओपनिंग स्टॉक म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये बिझनेस चालू करताना या वर्षीचा जो ओपनिंग स्टॉक होता तो ओपनिंग स्टॉक घेतला जातो. नंतर घेतलं जातं परचेसेस. त्या परचेसेसमधनं काही परचेस रिटर्न असतील त्यालाच म्हटलं जातं रिटर्न आउटवर्ड और रिटर्न सप्लायर्स. हे लेस केले जातात. हे इनरला लेस करून आउटरला अमाऊंट घेतली जाते. नंतर आहे टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, म्हणजे उत्पादन करताना काही एक्सपेन्सेस आले असतील ते एक्सपेन्सेस. टू मोटिव्ह पॉवर्स आहेत, टू पॉवर अँड फ्युएल्स ऑइल्स आहेत, टू वेजेस आहेत, टू वेजेस अँड सॅलरीज आहेत. नुसते सॅलरी नाही आहेत, वेजेस अँड सॅलरी आहेत. हे कन्फ्युजन करून घेऊ नका तुम्ही, कारण सॅलरी हे इनडायरेक्ट आहे, वेजेस अँड सॅलरी हे डायरेक्ट आहे. टू फॅक्टरी रेंट आहे, रेट्सचे आणि टॅक्सेस आहेत. टू फॅक्टरी लाइटिंग आहे, टू वेजेस आहेत, प्रोडक्टिव्ह वेजेस आहेत. टू कोल, गॅस अँड वॉटर आहे. टू कॅरेज इनवर्ड आहे, टू कॅरेज आहे नुसतं, किंवा टू कॅरेज ऑन परचेसेस असं देखील म्हटलं जातं. टू रॉयल्टीज आहेत, टू कमिशन ऑन परचेसेस आहे, टू कस्टम, ऑक्ट्राय और ऑक्ट्राय ड्युटी आहेत. टू क्लिअर चार्जेस आहेत, टू फ्रेट आहे और फ्रेट इनवर्ड आहे, टू इम्पोर्ट ड्युटी आहे. हे सगळे झाले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय येईल, सगळ्यात पहिला येईल बाय सेल्स. क्रेडिट साईडला काय असतं, जे काही आपल्याला पैसे आलेले असतात डायरेक्टली ते सगळे लेजर्स आपल्या ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला एंट्री केले जातात. बाय सेल्स केल्यावरती आपल्याकडे कॅश आली. ते सेल्स करताना काही सेल्स रिटर्न असतील, विकलेला माल काही परत आला असेल त्यालाच दुसरं नाव आहे सेल्स इनवर्ड किंवा रिटर्न फ्रॉम कस्टमर असं देखील म्हटलं जातं. हे सगळं इनरला घेऊन सेल्समधनं लेस करून आउटरला रक्कम घेतली जाते. नंतर नाही बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर और थ्रिफ्ट ऑफ ॲक्सिडेंट. ज्या वेळेस माल एखाद्या वेळेस आग लागण्यामुळे नुकसान झालं किंवा चोरीमुळे नुकसान झालं किंवा ॲक्सिडेंटमुळे जर नुकसान झालं तर ती रक्कम येते क्रेडिट साईडला. नंतर आहे बाय गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. बाय गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज असं जर ट्रायल बॅलन्समध्ये लिहिलं असेल तर तेही क्रेडिट साईडला येतं. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंटसाठी गुड्स जर पाठवले असतील तर तेही क्रेडिटला येतं. नंतर बाय क्लोजिंग स्टॉक, जे काही स्टॉक दिलेला असेल तर स्टॉक लिहिताना कधीही ॲडजस्टमेंटमध्ये लिहिलं जातं क्लोजिंग स्टॉक. तर मार्केट प्राईज और कॉस्ट प्राईज विच एव्हर इज लेस हे लक्षात ठेवायचं कधीही. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट मुद्दाम खाली कधी कधी ॲडजस्टमेंटमध्ये दिली जाते आणि त्याच्यामध्ये लिहिलं जातं क्लोजिंग स्टॉकची मार्केट प्राईज 20,000 आहे आणि कॉस्ट प्राईज आहे 15,000. या दोन्हीपैकी जी कुठली लहान असेल प्राईज ती घ्यायची क्लोजिंग स्टॉकला. म्हणजे इथं 20,000 आणि 15,000 पैकी 15,000 लहान आहे ती घेणार आपण. बाय गुड्स गिवन
ॲज डोनेशन. नंतर ना बाय ग्रॉस लॉस कॅरी फॉरवर्ड हे क्रेडिटला घेतलं जातं. डेबिटच्या अजून 2 एंट्र्या राहिल्या. डेबिटला अजून 2 एंट्री आहेत. टू वर्क्स मॅनेजर और फोरमॅन सॅलरी आणि टू ग्रॉस प्रॉफिट हे आहे डेबिटची साईड. तर मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने फायनल अकाउंटमधील ट्रेडिंग अकाउंटचा प्रोफॉर्मा आपण बघितला. आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. तर टॉपिक पहिल्यापासून नीट व्यवस्थित बघा आणि माझे व्हिडिओ व्यवस्थित बघा. त्यामुळे तुम्हाला फायनल अकाउंट विथ ॲडजस्टमेंट पैकीचे पैकी मार्क मिळतील. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या अकाउंटला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे. आणि हा मित्रमैत्रिणींनो, बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा पेपर एकदम सुपिरियर फ्लुएंटली लिहू शकाल. चला तर मित्रांनो, मी आशा करते की फायनल अकाउंट जो टॉपिक चालू केला आहे आज, त्यातलं ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला जर कळालंच असेल. जर कळालं नसेल तर तुम्ही हाच माझा व्हिडिओ 2 ते 3 वेळा बघा आणि सगळ्या आयटम्स जे लेजरचे आहेत ते वहीत लिहून काढा. त्याच्यावर तुमची प्रॅक्टिस होईल. चला तर मित्रांनो, आज मी तुमची रजा घेते. थँक्यू.